संदीप सानप यांची गंगाखेड नगरपालिकाच्या गटनेतेपदी निवड. परभणी जिल्ह्याच्या मेघना दीदी बोर्डीकर, जिल्ह्याचे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे, माजी जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे यांच्या पुढाकाराने नुकत्याच पार पडलेल्या गंगाखेड येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले संदीप सानप यांचा दणदणीत विजय झाला होता. त्यांच्या या विजयास भाजपाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी शुभ आशीर्वाद दिले. त्याचाच एक भाग म्हणून आज संदीप सानप यांची गंगाखेडच्या नगर परिषदेच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आलेली आहे. त्यांचा आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपाचे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस आकाश लोहट, राज्य कार्यकारिणी सदस्य लिंबाजी अण्णा टोले, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष भरत जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव गिराम, भाजपा तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास फड, जिल्हा सचिव भाजपा अमोल भैया सानप, सरपंच तथा पंचायत समिती सदस्य प्रदीप मुंडे, जिल्ह्याचे सचिव निवृत्ती भैया रेड्डी यांची उपस्थिती होती. गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल संदीप भैया सानप यांचे सर्वत्र स्वागत होत असून गंगाखेड शहराच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे यावेळी बोलताना संदीप यांनी प्रतिक्रिया दिली. महत्त्वाची बाब आहे आणि सन्मानाची बाब आहे. आपली गटनेतेपदी निवड झालेली आहे. ही प्रक्रिया कशी पार पडली आणि गटनेतेपदी आल्यानंतर कसं वाटतंय आणि तुम्ही पुढे कशा पद्धतीने काम करणार? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर, जिल्हा अध्यक्ष सुरेशराव भुमरे आणि संतोष भाऊ मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड नगरपालिकेमध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो व गटनेतेपदी माझी निवड केली दीदींनी. जिल्हा अध्यक्ष साहेबांनी निवड केली व त्यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेडच्या शहराचा विकास भारतीय जनता पार्टीच्या काम करण्याचा तुमचा मानस आहे. भविष्यामध्ये गंगाखेडसाठी काय करणार? गंगाखेडसाठी पूर्ण वार्डाचा तर विकास आणि पूर्ण गंगाखेडसाठी शहरासाठी निधी आणणे, विकास करणे आणि लोकांच्या संपर्कात राहणे, लोकांच्या आड्याअडचणीला पडणे ही माझा मानस राहील. आरोग्याचा आणि शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे त्या भागामध्ये. काय सांगाल या बाबतीत? काय तुम्ही पूर्तता करणार आहात? मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब व जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांच्या माध्यमातून वरून निधी कसा आणायचा आणि ते आणून जास्तीत जास्त गंगाखेड शहर हे धार्मिकरित्या फार मोठं समृद्ध आहे. त्यामध्ये गंगाखेडचा सांस्कृतिक विकास बी फार महत्त्वाचा आहे. याबद्दल काय सांगाल तुम्ही? संत जनाबाई जगभरात त्यांचं नाव आहे. संत जनाबाई मंदिर गोदाकाठसाठी विकास आणण्याचा प्रयत्न करल आणि विकास करून दाखवल हे माझा मानस राहील. गंगाखेडमध्ये मोकाट जनावरांचा, विशेष करून डुकरांचा महत्त्वाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता आणि याच मुद्द्यावर बऱ्याचशा वेळेस प्रचार सभाही गाजल्या. काय सांगाल तुम्ही? जनावरांचं कशा पद्धतीने तुम्ही येणाऱ्या नगरपालिकेची बॉडी आता झाली आहे तर ते सगळेजण मिळून आम्ही ठरवूत काय त्याच्यावर बंदोबस्त करायचे. सगळ्या गंगाखेडवासियांना काय आश्वासित कराल या निमित्ताने? गंगाखेडवासियांना एक आश्वासित करतो की भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे विकासासाठी. तरी सगळ्यांनी विश्वास ठेवून मला निवडून दिलेला आहे. त्याचा विश्वास मी पक्का ठेवल आणि विश्वासपात्र राहील आणि पूर्ण गंगाखेडचा विकास करण्याचा 100% प्रयत्न करेल आणि करील. सर्वप्रथम या भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचं विकासशील नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब व बावनकुळे साहेब आणि राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात आणि परभणी जिल्ह्यात आम्हाला भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश संपादन झालेलं आहे. काही ठिकाणी थोडेफार आमच्या जागा पराभव झाल्यात, पण जास्त नगरसेवक आमचे वाढलेत आणि 3 ठिकाणी आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाले. मुरकुटे आणि जिल्हाध्यक्ष आमचे भारतीय जनता पार्टीचे सुरेशभाऊ भुमरे यांच्या शिफारशीवर जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ भुमरे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि त्या पत्रावर कलेक्टर साहेबांनी यांची आता आज गटनेतेपदून गंगाखेड नगरपालिकेमध्ये निवड झालेली आहे. गंगाखेडमध्ये ज्या अनेक वर्षापासून जे विकास कामं रखडलेली आहेत, एक धार्मिक स्थळ आता सांगितलं की तुम्ही की गंगाखेड एक
आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायाचा वसा असलेलं शहर आहे. गोदावरीचा घाट असेल, तिथं पाण्याच्या सुविधा असतील आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील आणि मच्छरचे काही आणि आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या जे काही मूलभूत सुविधा आहेत ते पालकमंत्री दिदी असल्यामुळे आता सगळ्या चाव्या दिदीकडे जिल्ह्याच्या विकासाच्या, त्याच्यामुळे यांच्या माध्यमातून संदीप भैया सानप यांच्या माध्यमातून पर्यटन स्थळ बी विकसित व्हावं असं या दृष्टिकोनातून 100% आता काय जांभूळबेट आहे. जांभूळबेट आहे, आजूबाजूचा जे आजूबाजूला परिसर परिसर आहे आहे. तर येणाऱ्या काळात पालकमंत्री आमच्या दिदी असल्यामुळे ते नक्कीच यांच्या माध्यमातून विकास होईल. आणि तसंच शेलू असेल, आमच्या जिंतूर असेल आणि सोनपेठ या चारही प्रभाग नगरपालिका आहेत त्या भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष म्हणून निवड आलेले आहेत. तसंच त्या धर्तीवर गंगाखेडमध्ये पालकमंत्र्याचं जास्त लक्ष आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात चांगला प्रकार विषय होईल. या ठिकाणी उपस्थित आमचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भरतराव जाधव आहेत, जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव विराम आहेत, आमचे जिल्ह्याचे सचिव निवृत्तीभाऊ रेड्डी आहेत, अमोलभाऊ सानप आहेत आणि सर्वच आमची टीम या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांचं स्वागत करण्यासाठी भाऊचं संदीप भैयाचं की गटनेतेपदी सक्षम नेतृत्व मिळालं आहे, जे की त्या गंगाखेडचा आवाज म्हणून त्या ठिकाणी गंगाखेडचा जे विकासाचे प्रश्न त्या संदर्भात मांडण्यासाठी नक्की सक्षमपणे नेतृत्व करण्याची संधी पक्षानं त्यांना संदीप भैया सानप यांना दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आलेलो आहोत. धन्यवाद.